ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. आज भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष कुल मिलाकर 14 पक्ष, छोटे मोटे दल, जिसमें भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस, RPI आठवले गट, पीपल्स रिपब्लिकन पार्टी जोगेंद्र कवाड़े गट, जन स्वराज पार्टी के श्री अरविंद भोलेराव, यहाँ पर राष्ट्रवादी कांग्रेस के नेता हैं, इन सभी की यहाँ पर जो प्रेस कॉन्फ्रेंस आज यहाँ पर हमने बुलाई है, त्याच्या मागे एक कारण आहे की लोकसभा निवडणूक आपल्या समोर आलेली आहे आणि आम्ही सगळे 14 लहान आणि मोठे पक्ष मिळून एकत्र ही निवडणूक लढवणार आहे आणि आमचा लक्ष्य आहे की महाराष्ट्रामध्ये 45 प्लस, म्हणजे 45 पेक्षा जास्त, प्लसचा अर्थ 48 पण होऊ शकतो, 46 पण होऊ शकतो, पण तो 45 प्लस जागा जिंकण्याचा आम्ही निर्धार केला आहे. आणि त्याचप्रमाणे आजच्या दिवशी म्हणजे आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे, त्याच्यानंतर 14 तारखेला पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आपला एक मेळावा घेणार आहे सर्व पक्षांचा. आणि ठाण्यात पण आपण शिवाजी मैदान, ठाणे म्हणजे ते आपले इथे घंटाडी ते जे मैदान आहे तिथे आपण हे मेळावा घेण्यात आपण आलेला आहे 14 तारखेला. तरी त्याच्या पूर्वी आपण हे प्रेस कॉन्फरन्स घेतो आणि आपल्याला सांगतो की आपल्या ह्या कल्याण लोकसभामध्ये आपल्या NDAचा कुठलाही उमेदवार आम्हाला दिला गेला, 14 पक्षाची हे जे युती आहे त्याच्यातून त्यांना भरघोस मताने उल्हासनगरचे जेवढे आपले पक्ष आहे ते सगळे मिळून त्या उमेदवारांना विजयी करणार आहे. याबाबत आपण ही प्रेस कॉन्फ्रेंस बोलवली आहे. याचा मागचा मुख्य कारण, इसका जो मुख्य कारण यही है कि लोकसभा चुनाव का बिगुल बज चुका है और उसका शंखनाद करने के लिए थाने में सभी 14 जो भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस, यहाँ पर रिपब्लिकन पार्टी आठवले, PRP, जन स्वराज पार्टी, प्रहार पार्टी, ऐसे छोटे मोटे दल मिलकर 14 दलों के साथ भारतीय जनता पार्टी इस लोकसभा चुनाव में मिलकर लड़ेगी. और कल्याण में जहां भी हमको जो भी NDA का प्रत्याशी दिया जाएगा उसको भारी बहुमतों से उल्लासनगर के सभी नेता जितवाएंगे, यह विश्वास है. और इसके उपलक्ष्य में 14 तारीख को प्रत्येक जिले में, महाराष्ट्र के प्रत्येक जिले में सभी पक्षों के कार्यकर्ताओं और पदाधिकारियों का मेड़ावा रखा गया है. भारतीय जनता पार्टी के साथ कुल मिलाकर और 14 पक्ष यानी 15 पक्षों के साथ मिलकर टोटल हम ये चुनाव लड़ने वाले हैं. महाराष्ट्रामध्ये एकूण 14 पक्षांची महायुती, 15 पक्षांची महायुती. अरे रोज आज बडा आहे. लोकसभेच्या निवडणुकीला समोर जात आहे. 2024च्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा संकल्प एकच आहे, 45 प्लस. आत्ता सांगितल्याप्रमाणे मग 46 होतील, 48 होतील, परंतु लक्ष एकच, 45 प्लस. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रामध्ये महायुती लोकसभेच्या निवडणुकीला समोर जात आहे. पक्षांची नावंही सांगितली. आपल्या मनात कुठल्या शंका कुशंका असतील आपण प्रश्न विचारा, परंतु अगोदरच कोणते कोणते पक्ष महायुतीमध्ये त्यांची नावं जाहीर केली, त्यांच्या अध्यक्षांची नावं जाहीर केलेली आहेत. या निवडणुकीमध्ये पत्रकार नंदू चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेनेचे उमेदवार आहेत
असतील त्यामध्ये पत्रकारांच्या मनात शंका नाही, परंतु जे कोणी उमेदवार असतील त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी उल्हासनगरमध्ये महायुती आजपासून कामाला लागलेली आहे. त्याचा 14 तारखेला ठाण्याला भव्य असा मेळावा 14 पक्षांचा एकत्रित भव्य असा मेळावा होत आहे. त्या मेळाव्याची तयारी आणि मेळाव्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, RPI असेल, NCP असेल, कवाडे गुट, PRP आणि हे सर्वच पक्ष, छोटे मोठे सगळेच पक्ष एकत्र या मेळाव्याला आले पाहिजेत. आणि एकत्र मेळाव्याला आल्यानंतर त्या मेळाव्यामध्ये आमच्यासारख्या खालच्या पदाधिकाऱ्यांना जे काही मार्गदर्शन होईल त्या मार्गदर्शनानुसार उल्हासनगरमध्ये आम्ही सर्व महायुतीचे लोक काम करणार आहोत. आणि त्या कामाच्या माध्यमातून सर्वांना या मेळाव्याच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रभर सुरू केलेलं आहे. त्याचाच एक भाग 14 तारखेला होणारा मेळावा आणि त्या मेळाव्याच्या माध्यमातून एकत्रित येऊन महायुतीचं काम करण्याचा जो संदेश आम्हाला सर्वच आमच्या खालच्या कार्यकर्त्यांना द्यावं लागेल आणि तो देण्यासाठीच मेळावा आहे. इथून पुढे आपले काही प्रश्न, काही पक्षाचे लोक बोलतील, त्यानंतर आपले काही प्रश्न पत्रकार बंधूंचे असतील पत्रकारांनी विचारावे. धन्यवाद. आणि मित्र पक्षांची पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेमध्ये फक्त 14 तारखेच्या संदर्भामधला विषय आहे, परंतु 4 दिवसापूर्वी मुंबई येथे बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. त्या बैठकीमध्ये 15 पक्ष उपस्थित होते, पण 12 पक्ष नाराज होते. आणि त्यांनी नाराजी बावनकुळे साहेबांना सांगितली का फक्त सत्तेमध्ये आम्हाला बोलवलं जातंय, परंतु सत्तेचा जेव्हा विषय होतो तेव्हा आम्हाला स्थान दिलं जातं, अशी खंत व्यक्त 12 पक्षांनी केली. त्या संदर्भामध्ये आपल्या इथे त्या बैठकीला आपले टाले साहेब पण उपस्थित होते. आणि ठरल्याप्रमाणे 12 पक्षांनी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून भारतीय पक्षाचे अध्यक्ष आणि सर्व पक्षाचे अध्यक्ष एकत्र मला वाटतं 20-22 तारखेला राम मंदिराचा विषय संपल्यानंतर असणार आहे आणि त्याच्यानंतर निर्णय होणार आहे. पण आम्ही दिल्लीपासून तर आतापर्यंत त्यांच्याबरोबर आहोत. 14 तारखेचा मेळावा सक्सेस करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्यानंतर जसा पक्षाचा वरून आदेश येईल त्याप्रमाणे आमची पुढची रणनीती असेल. धन्यवाद. तर काही प्रश्न असतात ते सोडवायचे असतात. मला नक्की ह्याची खात्री आहे की आमचे शीर्ष जेवढे नेतृत्व आहे यांची दखल घेणार आहे आणि ह्यांची जे नाराजी आहे व दूर राहणार आहे. आणि इन प्रिन्सिपल आम्ही असं ठरवलेले आहे की आम्ही एकत्र लढू. अशी एक बैठक 4 दिवसापूर्वी ह्याच्या झालेली आहे. राहिले प्रश्न तर मार्गी लागतात आणि नवीन प्रश्न निर्माण होतात. ते सर्व म्हणजे यांची जी काही खंत आहे ते आमचे वरिष्ठ जे आहे ते बरोबर त्याला मार्गी लावणार आहे. पुढच्यात आम्ही PRPचे अध्यक्ष प्रमोद टाले साहेबांना संधी देतो. पीपल्स रिपब्लिकन पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे मला वाटतं 4 जानेवारी 22ला सर्वात प्रथम शिवसेनेबरोबर आमची आघाडी झाली. आणि आज आम्ही शिवसेनेचा आघाडीचा विविध पक्ष म्हणून आपण जेव्हा काम करत असताना या महाविकास आघाडीमध्ये आपण सर्वजण एकत्र आहोत. उल्हासनगरमध्ये तुम्हाला अजून महायुतीला कोणते पक्ष सपोर्ट देऊ शकतात उल्हासनगरच्या स्थानिक पक्षांना? ह्याच्यावर ही जी आहे आज भाष्य करणं बरोबर नाही आहे.
पण जसं जसं लोकसभा इलेक्शन पुढे येणार आहे, उल्हासनगरचे बहुतांश पक्ष भाजप आणि आपल्या युतीला समर्थन देणार आहे हे नक्की सांगतो. कोणते तुम्हाला आयडिया असेल ना? कसं आहे की काही खूप असं त्याचे आज नाव घेता येणार नाही, पण मी बोलतो स्थानिक जे पक्ष आहे बहुतांश आमच्या युतीला समर्थन देणार आहे लोकसभामध्ये. महायुती आणि शिवसेना म्हणजे शिवसेनेला समर्थन देणार की महायुतीला? आम्ही NDA म्हणून बसलो आहे. ते तुम्ही जेही उमेदवार निवडून येणार आहे तो पंतप्रधान मोदीसाठी निवडून येणार आहे, म्हणून आमचा जे निश्चय आहे की आम्ही नरेंद्र मोदीला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करू. त्यासाठी NDAचा उमेदवार जे असेल ते जर शिवसेनेला मदत केली की आम्हाला केली त्याचा काही फरक पडत नाही, पण हे नक्की की NDAला मदत करणार आहे. मुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रीय अध्यक्ष 2 दिन पहले भाषण कराया और उन्होंने खुद सभा में बोला है कि आने वाले टाइम में लोकसभा में हम मोदी जी को फिर से प्रधानमंत्री बनाएंगे और इस महाराष्ट्र में पूरी ताकत के साथ जिस तरह से मोदी जी ने बोला कि 45 सीटें कम से कम हम जीत के निकालेंगे, तो हम पूरी ताकत लगा देंगे फिर से मोदी जी को प्रधानमंत्री बनाने के लिए. के सांसद है सिक्का सिंधी, इनके जो बीच वाला जो खट्टा से मिटने का नाम नहीं ले रहा है, इसका किधर आने वाले लोकसभा में असर दिखेगा? रविंद्र चौहान साहब ने मुझे आदेश दिया था कि ये प्रेस कॉन्फ्रेंस लो और सभी पक्ष मिलकर लड़ेंगे, ऐसा उन्होंने आदेश दिया. उनके आदेश पे ये मैं प्रेस कॉन्फ्रेंस ले रहा हूँ. उल्लासनगर में साई पक्ष और कानाडी सांसद के करीबी माने जाते हैं, उनका लोग जानते हैं. वही तो आपको बोला, भविष्य के गर्भ में है सारी बातें. ये सब भविष्य के गर्भ में है. आपका मन मुटाव हो रहा है तो आपको बताया गया, मगर जो उनका विवाद चल रहा है वो खुलेआम पत्रकारों के सामने आकर दिखाया जा रहा है. इसका विवाद चल रहा है. मेरे हिसाब से वो पुरानी बातें थी, अब खत्म हो गई हैं. और कुछ प्रश्न खत्म हो चुके हैं. कल्याणी परिवार ने भी अजित पवार जी का स्वागत किया, वो भी दिखाना चाहते हैं कि आप अजित पवार के साथ में, उनको क्यों नहीं बुलाया जाए? किनको? कल्याणी परिवार को. वो शरद पवार को भी के पास भी जाते हैं. वो असमंजस स्थिति में है. एक तरफ आ जाएंगे तो उनको भी ले लेंगे. चलिए आगे. संभाव्य उमेदवार हाँ. त्यांना असं वाटतं का की इकडची भाजपा आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट हा कॅपेबल नाही आहे, कारण ते तुमच्या दोघांच्या विरोधकांकडे जास्त दिसतात. निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवार जो असतो त्याला सगळी लोक आणि सगळे पक्ष एकसारखे असतात आणि कोणी बोलवलं तर त्यांच्या घरी खासदार असतील, आमदार असतील, त्यांना भेटायला किंवा त्यांच्याकडे पाहुणचाराला जाऊ शकतात. आणि जर त्यांनी बोलवलं नाही तर कोण जाणार नाही. बोलवल्यावर जाणार किंवा बोलून मान सन्मान केला त्यामध्ये काय चुकीचं आहे? त्याचा अर्थ असा नाही की तो आपल्याला समर्थन देतोय, तो आपल्या जवळ येतोय तर त्याचं समर्थन घेतलं नाही पाहिजे किंवा त्याला बाजूला केलं पाहिजे, असं नाही होत. कारण तिथं काही चर्चा झाल्या, त्यापैकी एक चर्चा पत्रकारांच्या कानावर अशी आली आहे की लोकसभेला आम्ही तुम्हाला मदत करतो, विधानसभेला फक्त तुम्ही अशी कुठली चर्चा झाली नाही. त्यातला तुमचा एक पत्रकार होता, त्याच्याकडनं तुम्ही पूर्ण माहिती घ्या आणि मग आम्हाला सांगा. अशी कुठली चर्चा झाली? पण बरं आहे तुम्ही काहीतरी असा मसाला घेऊन येता, म्हणजे लोकांचा एंटरटेन पण होतो. चांगला आहे, खूप चांगला आहे. आपले अरुण आसन साहेब खासदार श्रीकांत शिंदे से बैठकर दिखाई दी थी, जो न्यूज चैनलों में खबर चली, क्या शहर को बता पाएंगे कि वो क्या मांगा? देखिए, अभी इस पत्रकार परिषद के माध्यम से इस महायुति की NDA की बैठक में जो निर्णय हुए वो सभी पदाधिकारी इस शहर लेवल पे यहाँ पे उपस्थित हैं. आपने जो सवाल पूछा उसका जवाब पहले ही हमारे महानगर प्रमुख चौधरी साहब ने दिया है. सुनिए ना, मैं बता रहा हूँ, अपनी शिवसेना बीजेपी की प्रेस कॉन्फ्रेंस चल रही है, इसीलिए मैं बताता हूँ कि अगर हम जहाँ पर भी गए थे नरेंद्र कुमार ठाकुर के घर पे, उन्हें काफ़ी समय से उन्होंने श्रीकांत शिंदे साहब को बोला था कि आप इस क्षेत्र से सांसद है, हमारे घर पधारिए. तो उनकी विनती के मान देके हम हमारी गाड़ी में चले थे. अगर कोई हमारी गाड़ी में बैठता है या कोई हमारे साथ में रहता है तो उसका मतलब ऐसा नहीं होता है कि वो हमारे साथ में मतलब वो पक्ष में आ गए या हमें समर्थन दे दिया. प्रदीप जी ने अभी बताया आपको
कि आने वाले दिनों में और कई पक्ष हमसे जुड़ सकते हैं, वो आने वाले दिनों की बात है। मगर ऐसी कोई भी घटना वहाँ पे नहीं घटी। जो उन्होंने मान सम्मान करने का था वो मान सम्मान वहाँ पे हुआ और खासदार साहब ने भी उनका मान सम्मान रखा। खासदार साहब सभी पक्षों में लोकप्रिय है। आपने देखा रहेगा कि थाने जिले में अभी हालांकि में 2024 का संसद रत्न उनको पुरस्कार प्राप्त हुआ है, तो वो सभी क्षेत्र में दिखाई देते हैं, सभी लोगों के साथ में मिलते हैं। वारकरी पंथ में रहेंगे तो वारकरी के साथ में दिखेंगे, तो उस वारकरी संप्रदाय में भी कोई अलग अलग पक्ष के लोग रहेंगे, मगर वो सब में एकजुट हो जाते। तो उनकी जो लोकप्रियता है तो लोग उन्हें मानते हैं, इसीलिए लोग चाहते हैं कि खासदार जी के साथ में हमारी फोटो निकले, खासदार जी साहब हमारे घर पे आए। तो ऐसे उन्होंने इच्छा प्रकट की थी, उस समय उनके घर पे हम गए थे। बाकी ऐसी कोई पॉलिटिकल चर्चा वहाँ पर 10 मिनट में 5 मिनट में जो हुई, ऐसी कोई भी चर्चा नहीं हुई। बस उनकी इच्छा थी, जो कि हमारी सभापति रह चुकी है, उनकी जो सुपुत्री है, उन्होंने काफी समय से बोला था और समय भी काफी हो चुका था, इसीलिए वहाँ पे सर गए थे। बाकी आप ये पॉलिटिकल चर्चा वहाँ पे कोई भी नहीं हुई। जैसे ही चौधरी साहब ने और प्रदीप रामचंद्रन साहब ने जो बताया कि एनडीए की आज मोदी साहब की जितनी प्रशंसा की जाए उतनी कम है। जो कार्य उन्होंने इस 10 साल में, इस आने वाले 10 साल में किए और जो भव्य राम मंदिर बनने जा रहा है, तो हमारी भी इच्छा है कि एनडीए की सरकार में मुख्यमंत्री जैसे हमारे शिंदे साहब आज जो कार्य कर रहे हैं, सांसद जी जो कार्य कर रहे हैं, तो मोदी जी को जिताना है। तो यहाँ पे हम लोग 45+ भरत गंगोत्री जी साहब ने भी कहा, आरपीआई के हमारे अध्यक्ष मित्र मनोहर मालवीय साहब ने कहा, काले जी ने बताया कि हम उस विषय पे आज बैठे कि हम 45 से प्लस और यहाँ पे जो उम्मीदवार देंगे उसको हम जिताने के लिए हम कोशिश करेंगे। तो आजाद जी ने जो गाड़ी पे सीट शेयर की वो पप्पू कलानी के साथ की है, जिनके ऊपर बीजेपी के 2 कार्यकर्ताओं की हत्या का गुना है और उसमें एक में उनको आजीवन कारावास की शिक्षा भी हुई है और एक केस अभी भी उनका फाइनल नहीं हुआ है। तो ऐसे परिस्थिति में आप जिनके साथ रिसीट शेयर कर रहे हैं, वो उसके बारे में आप बताइए कि इसके कारण आपकी महायुति भक्कम होगी कि कमजोर हो जाएगी? देखिए, अभी इस विषय को ज़्यादा नहीं बढ़ाते हैं क्योंकि विषय का नहीं, आपको जवाब देना पड़ेगा। मैं जवाब देता हूँ। वो आग्रही थे, आप हमारे खासदार इतने लोकप्रिय हैं, वो आग्रही थे कि मैं कार में बैठना चाहता हूँ और वो बैठे। अगर कोई आग्रही होता है, ये तो पप्पू कलानी थे, अगर कोई खासदार की गाड़ी में आपने देखा किस तरह से कमरे से दरवाजा खोल रहा था, बैठो 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 पप्पू साहब बैठो बैठो बैठो। तो ऐसी स्थिति में खासदार भी परेशान हो जाता है, अभी बैठना है, ऐसे कैसे मना कर दूं। तो ये सुनिए जेट सिक्योरिटी है, लेकिन आपने ही वो वीडियो डाला था सबसे पहले, उसमें देखा कमलेश ने बोला साहब बैठिए 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 बैठिए, किस तरह से जबरदस्ती बिठाया जा रहा था। हत्या के मामले कब है, कब के? नहीं छोड़ो ना, वो जाने दो। अभी इसके बाद दूसरा प्रश्न ये है कि यह एक मात्र दुर्घटना थी और वो हो गई और उसके उसमें भी नहीं, दूसरी बात मैं बोलता हूँ कि हमको इस बात पे खुश होना चाहिए कि हमारे जो खासदार हैं वह सांसद रत्न का पुरस्कार जीतते हैं। जब कोई सांसद रत्न का पुरस्कार जीतता है तो उसका कारण यह होता है कि वह सभी पक्षों के साथ एक समान चलता है। ऐसे ही सांसद रत्न पर नहीं मिलता है। सांसद रत्न इतनी छोटी उम्र में मिलना, इसका अर्थ यह है कि उन्होंने वो काम किया है। ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला, बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।